मग एका पॉइंटला मला रोमॅन्टिक रोलसाठी विचारणा झाली. म्हणलं मला एकतर पहिल्यांदा स्वतःवर विश्वास बसला नाही की मला रोमॅन्टिक रोलसाठी विचारा, कारण मला असं होतं की एक शरीर एकटी लागते, एक स्पेसिफिक दिसण्याचा लुक लागतो ना रोमॅन्टिक फिल्मसाठी. मी त्यांना विचारलं की तुम्हाला माहिती आहे ना मी कसा दिसतो, तुम्हाला बरोबर फोन लागलाय, कोणाला दुसऱ्याला फोन करायचा होता का? म्हटले आजकाल कोणी जा. मी शाळेत मी माझ्या घरापासून शाळेत 10 मिनिटाचं अंतर होतं, मी चालत शाळेत जायचो. शाळेत जाताना अनेक लोक माझ्याबरोबर फोटो काढायचे. कलाकृती मीडियाच्या हॅशटॅग तो सध्या काय करतोच्या नव्या कोर एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या बरोबर एक असा कलाकार आहे ज्याच्या सिनेमामुळे खरं तर प्रत्येकाचा श्वास वाढला आणि मराठी इंडस्ट्री सिनेमाकडे अधिक डोळसपणे बघायला लागली. माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका श्वास फेम अश्विन चितळे. हाय. सो तुझ्याच पुण्यामध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कसं आहेस? मस्त आहे. तू कशी आहेस? मस्त. कसं चाललंय आयुष्य? खूप भारी चाललंय. खूप काय चाललंय. काय काय चाललंय तेच मला खरं तर जाणून घ्यायचंय. सो जे आपल्या सेगमेंटचं नाव आहे तो सध्या काय करतोय, तर मला खूप गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. पण मला सांग की पुण्यामध्ये तर आत्ता होता, पण मुंबईची पहिली आठवण काय रे तुझी, जी श्वासमध्ये जे दाखवलंय सुरुवातीला की मुंबईमध्ये जातोस आणि त्या लहान असतोस आणि ते सगळं भरभरून बघतोस ती मुंबई. सो पहिल्यांदा मुंबईत कधी आला होतास? मी खूप लहानपणापासून मुंबईत येतोय, कारण माझे बरेच नातेवाईक मुंबईमध्ये राहतात. आणि श्वासच्या ज्या मुलाची जी गोष्ट होती तो ग्रामीण भागात आलेला मुलगा असतो, त्याच्यामुळे त्याला ते खूप अट्रॅक्शन मुंबईचं किंवा शहराचं असतं त्या कॅरेक्टरला. पण मला एवढं अट्रॅक्शन नव्हतं, कारण मी लहानपणी मी पुण्यासारख्या शहरात पण राहिलो आणि मुंबईत जाणं माझ्यासाठी नवीन गोष्ट मुंबईत एवढीच होती की खूप उंच इमारत होती, ज्या पुण्यामध्ये तेव्हा खूप कमी होती. सो उंच बिल्डिंग बघायला मुंबईत जाणं वॉज अ थिंग फॉर मी, आणि ते खूप माझं मेन अट्रॅक्शन होतं. आणि ऑफकोर्स लोकल ट्रेन्स ज्या पुण्यामध्ये कधीच नव्हत्या, म्हणजे पुणे लोणावळा पण त्याला आता लोकल ट्रेन मुंबईतील लोक नाही म्हणत त्याला. सो लोकल ट्रेन्स वॉज अ बिग अट्रॅक्शन फॉर मी. पण खूप लहानपणापासून ऑलमोस्ट मी पहिली दुसरी पासूनच मुंबईत जातोय किंवा माहितीये शहर म्हणून मुंबई. येस. तो ऐकायचं आता मला ही मुंबईतली तुझ्यासाठी जी स्पेशल गोष्ट होती त्याने श्वास कसा मिळाला तुला? एक त्यावेळेस ऑडिशन तुला कळलेलं का की आपण काय करतोय नक्की? सो ऍक्च्युली श्वासचा आणि मुंबईचा तसा फार कमी संबंध. अच्छा. कारण श्वासचं शूटिंग पण बरंच जे शूटिंग झालं ते सगळं पुण्यातलं झालं. इनफॅक्ट आय डोंट थिंक फिल्म मध्ये हा उल्लेख आहे की कुठलं शहर आहे असा उल्लेख आहे असं मला वाटत नाही, पण पुण्यात दाखवलेलं आहे त्यांनी सगळं ऍक्च्युली. सो पुण्यातलं बीजे मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यानंतर केईएम हॉस्पिटल आहे, तर अशा ठिकाणी त्याचं शूट झालंय. त्याचं हॉस्पिटल दाखवलंय मेन ते केईएम हॉस्पिटल आहे. तर माझं ऑडिशनचं म्हणजे मी ऍक्च्युली ऑडिशन वगैरे काही दिली नव्हती श्वासला. किती वर्षाचा होतास तू? 7-8. तर लहानपणी मी बेसिकली खूप आता आजच्या ह्याच्यामध्ये परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतात त्याला, पण लहानपणी सारखं बडबड करायची खूप गोळी. तर मी कोणीही पाहुणे घरी आले किंवा मित्र आले, आईचे वडिलांचे मित्र आले, नातेवाईक आले, की मी असं म्हणायचो की मला काहीतरी सादर करायचं. आणि काही त्याला लॉजिक न जायचं, म्हणजे ते काही नाटक पाहिजे किंवा त्याला काही फार तामझाम पाहिजे. मला श्लोक म्हणून दाखवतो, तुम्ही श्लोक म्हणून दाखवणार, तुम्हाला तुम्ही ऐका, मला काहीतरी करायचं तुम्ही ऐका आणि मग तुम्ही गप्पा मारत बसा. तर असं मी लहानपणी खूप करायचं. मग मी अनेक आपल्या घरी जे समारंभ होतात वेगवेगळे गेट टुगेदर होतात तेव्हा असं काहीतरी नाटकच बसवायचं किंवा मला जे येत असेल ते परत सगळ्यांसमोर एकदा करून दाखवायचं. मग मी माझं काम खेळायला मोकळा किंवा वटेवर. तर असं मी लहानपणी करायचो. आणि असं मी एका गेट टुगेदर मध्ये एक नाट्यछटा करून दाखवली. एक पात्री कार्यक्रम होता तो मी करून दाखवला. आणि तिथे श्वासचे जे दिग्दर्शक आहेत संदीप सावंत, तर त्यांचे नातेवाईक एक आले होते अटेंड करायला. आणि त्यांनी असं सांगितलं की असे आमचे ओळखीचे आहेत आणि ते मुलगा शोधतायत सिनेमासाठी, आणि त्यांना मराठी चांगला येणारा मुलगा पाहिजे, त्यामुळे त्यांना प्राधान्य त्यांचं पुण्यातल्या मुलांना आहे. 2002-03 ची गोष्ट आहे. तेव्हा ऑलमोस्ट मुंबईतल्या मुलांना मराठी कमी बोलता येत होतं की काय असं आपल्याला कदाचित वाटू शकतं, पण तो त्यांचा प्रेफरन्स होता.
कारण सिनेमामध्ये ज्या लाईन्स बोलायच्या होत्या त्या मराठी लाईन्स होत्या आणि पुण्यामध्ये आपल्याला माहितीये की एक मराठी भाषाचा बाकीच्या भाषांचा कमी इन्फ्लुएन्स पुणेरी मराठीवर असं आपण म्हणूया. तर पुण्यात आहे म्हणून हे जास्त अजून सांगतोय. तर बेसिकली तो त्यांचा प्रेफरन्स होता आणि मग त्यांनी फोन केला आणि कॉन्टॅक्ट केला आणि ऍक्च्युली ऑडिशन अशी काही झाली नाही. म्हणजे मला कधीच कळलं नाही की ही ऑडिशन आहे. मला आता कळतं किंवा नंतर जेव्हा आम्ही बोलतो आम्ही भेटतो तेव्हा कळतं की अरे ही ऑडिशन होती. सो ते काय करायचे की त्यांना जेव्हा वेळ मिळेल मोस्टली वीकेंडला शनिवार रविवारी ते मुंबईतनं पुण्यात यायचे. श्वासचे दिग्दर्शक संदीप सावंत आणि श्वासचे कॉस्ट्युम ज्यांनी केले नीरजा पटवर्धन. तर ते दोघं जण यायचे आणि मला ते सगळं आठवतं. मला ती फेज एक कॉन्स्टंटली आठवते. आणि मग ते मला पुण्यात वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन जायचे, बागेत घेऊन जायचे, कॉफी प्यायला घेऊन जायचे. आता आपण कॉफी प्यायला सहज भेटतो, तेव्हा इट वॉज अ थिंग. कॉफी पिणं वॉज समथिंग एल्स. तर मग कॉफी प्यायला घेऊन जायचे किंवा बागेत घेऊन जा किंवा असंच फिरवायचं जनरल. आणि मी वेगवेगळ्या सिनारिओज मध्ये कसा रिॲक्ट करतो गोष्टींना हे ते बघायचं. दॅट वॉज दी ऑडिशन. आणि मला कधीच कळलं नाही. सो आय वॉज जस्ट बिंग माय सेल्फ. आणि मग त्यांनी शूटिंगच्या वेळेला मला सांगितलं की अरे आपण बघ तिकडे गेलो होतो, मग तुला वेळ नाही मिळाली किंवा आम्ही तुला वेळ नाही दिली, तेव्हा तू कसं चिडला होतास, ते तुला इथे करायचं. सो मी ऑलरेडी केलं होतं जे मला करायचं होतं. ऍक्टिंग जे करायचं मी ऑलरेडी केली होती. सो मला असं कुठेच वाटलं नाही की काहीतरी वेगळं करतोय मी. त्यांनी सांगितलं की इथे कॅमेरे आहेत, त्या कॅमेरा मागे लोक आहेत, इथे कोण लाईट काकाने लाईट धरले ते इग्नोर करायचं. सो तू कर तुला पाहिजे. आणि म्हणून मग ते इतकं नॅचरली आलं. पण म्हणजे मग त्यातला तो जो सीन होता डोसा येतो आणि तू ते तू तेव्हा केलं होतं. हो. सो अगेन म्हणजे आता परत ह्याला इम्प्रोव्हायझेशन म्हणतात. हे खूप नंतर हे कळलं. असे बरेच छोटे छोटे सीन आहेत की ते असे तिथे ठरायचे की मग इथे काय करू शकतो, मग इथे काय करू शकतो. मग कधी कधी अरुण नलावडे आहेत ते कधी कधी सांगायचे की हेच करू शकतो का, तसं करू शकतो. तर तसा तो डोसाचा सीन आहे. तो डोसाचा सीन मग ह्याच्यात काय करणार, तर मला असं झालं डोसा त्याच्यात बघणार मी. आणि हे सूट झालं. म्हणजे मला एवढंही आठवत नाही की बसून चर्चा विर्चा करून सीन ठरवला. इट वॉज सो नॅचरल. आणि म्हणून त्या लहान मुलाचं जे ते पकडलं गेलंय ते अनेकांना हे होतं की त्याच्यावर संस्कार प्रोसेसिंग फार केलेलं नाही. डोसा दिसला त्याच्यात बघितलं, दॅट्स इट. ते रेकॉर्ड केलं, तेच दिसतंय. क्या बात आहे. पण श्वास तर झाला, त्यानंतर सुद्धा तू अनेक फिल्ममध्ये काम केलंस. पण मग त्यानंतर गायब कुठे झालास तू? काय सध्या काय करतोस? मला आता उत्सुकता आहे, मला ऐकायचं. आता तू सध्या काय करतोय? ऍक्च्युली नंतर मी ऑनेस्टली फिल्म्स मध्ये का काम करत होतो तर मला शाळा बुडवायला मिळायची. मला शाळा अजिबात आवडली नाही लहानपणी. आमच्या शाळेचा काही दोष नाही. मुंबईमध्ये शिकलेलो आहे, खूप सुंदर शाळा होती. पण शाळेत तुझी हवा असणार ना तेव्हा. एक फिल्म केल्यानंतर पण असं होतं की सगळे पटकन ओळखायला लागायचे. म्हणूनच मे बी असेल की मला कंटाळायचा शाळेत. तर मला खूप बोर व्हायचं शाळेत जायला. आणि मी त्याच्यासाठी मला असं होतं की सिनेमा इज अ गुड एक्सक्यूज की मी शूटिंगला चाललोय. शूटिंग आणि मग त्याच्यामुळे कधी कधी सूट पण मिळायची. त्या आपल्याला गृहपाठ वया, निबंध वया वगैरे असतात, ते नाही केलं तरी चालेल वगैरे, असं बरंच काय करायचं. तर मी शाळा बुडवायला मिळणार या कारणापायी मी सुरुवातीला सिनेमे करत होतो. पण मी जसं वागतोय, मी जसा बोलतोय, मला दुसरं काही नाही करायला लागत. हे नंतर मला जाणवलं की नाही, जरा काहीतरी मला ना वेगळं वागावं लागतं. मग मला थोडासा कंटाळायला लागला त्या सगळ्याचा. आणि बरं आता ह्याच्यात परत पुणे मुंबई असा मुद्दा आहे की मी पुण्याचा आहे, सदाशिव पेठेतला माणूस आहे. आणि मुंबईमध्ये ते सगळं हालतच असतं मुंबईत सारखं. त्याचा पण कंटाळायला लागला. मला असं झालं की ठीक आहे, एवढं रिगरसली फॉलो करायची गरज नाही. सो मग मी थांबलो. मग जे लोक मला विचारत होते त्यांच्याबरोबर मी काही थोडंफार काम करत होतो. मग मी शॉर्ट फिल्म मध्ये वगैरे काम केलं. मग एका पॉइंटला मला रोमॅन्टिक रोलसाठी विचारणं झालं. म्हणलं मला एकतर पहिल्यांदा स्वतःवर विश्वास बसला नाही की मला रोमॅन्टिक रोलसाठी विचारत. कारण मला असं होतं की एक शरीर रिॲक्टिव्ह लागते, एक स्पेसिफिक दिसण्याचा लुक लागतो ना रोमॅन्टिक फिल्मसाठी. पण अपॅरेंटली तसं काही नव्हतं. तर ते म्हटले की अहो कोणी चालतं. आज मी त्यांना विचारलं की तुम्हाला माहितीये ना मी कसा दिसतो, तुम्हाला बरोबर फोन लागलाय, कोणाला दुसऱ्याला फोन करायचा होता. ते म्हणले आजकाल कोणी चालतं. आणि त्यांनी ना जे शेवटचं उरलं होतं ते पण मला असं झालं की अरे कोणी चालतं मग नको करायला, दुसरं काहीतरी करू. सो ही फिल्मची बाजू. आणि मग त्याच्यानंतर मी बऱ्याच गोष्टी केल्या. म्हणजे मी फारसी शिकलो, पर्शियन लँग्वेज शिकलो. मग मी रुमी जो फेमस कवी आहे त्याचं मी बरंच ट्रान्सलेशन भाषांतर केलं उर्दूमध्ये. फारसीच्या ओघाने उर्दू पण शिकलो. आता मी फारसीचे क्लासेस पण घेतो. असं पुढे बरंच त्याच्यामुळे सिंधी शिकलो. खूप काय काय बाकीचं चालूच आहे पुढे. क्या बात आहे. त्यावर आपण बोलूच यात. पण मला सांग की
तुझं आता म्हणालास की तू एक निगेटिव्ह बाजू तू अनुभवलीस फिल्म केल्यानंतर, पण त्यावेळेस तुला ते आवडलेलं. ज्यावेळेस तू श्वास केलास तर ती फेज तुला खूप आवडली होती. त्यानंतर जेव्हा ठरवलंस की मला या सगळ्यापासून थोडंसं लांब राहायचं, ते खूप कठीण केलं असेल तुला, कारण का ती त्या वयामध्ये ती जी प्रसिद्धी मिळते, तुझं ते जे वय होतं ते फार कमी जणांना अनुभवायला मिळतं. सो ते लांब जाताना त्यावेळेस काय थॉट प्रोसेस होती तुझी? ऍक्च्युली लांब जाताना एवढं डिफिकल्ट नाही वाटलं, कारण ह्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईबाबांना जातं. माझ्या आईबाबांनी लहानपणापासून कुठेही सुतराम म्हणतात तसं जाणवू नाही दिलं मला की तू कोणी आहेस. माझी आई लहानपणापासून म्हणायची की 10वी होते, 12वी होते, ग्रॅज्युएट होते, मग ऍक्टिंग. सो त्यांनी कधीच मला हे केलं नाही की तू ऍक्टर आहेस बरं का, तू स्टार आहेस बरं का, तू हिरो आहेस बरं का. म्हणायचं हे सगळं चालू राहणार आहे. आज लोक लक्षात ठेवतात, उद्या लोक विसरतील. सो माझ्या घरी असं वातावरण असल्यामुळे ना, बाहेर कितीही काही झालं तरी घरी आल्यावर मला माहिती होतं की ऍक्च्युअली मी कोणीच नाही, कारण मला मी अचीव्ह नाही केलेलं, हे माझ्या वाट्याला आलेलं आहे. मी काहीतरी करून माझं कमावलेलं हे नाही. आता म्हणजे परत हा मोठा प्रश्न आहे की म्हणजे तुमच्या नशिबात असतं ते मिळतं वगैरे असं म्हणतात लोक. तर ती लहानपणापासून मला जाणीव दिली होती की तुझं नाही आहे, तू केलंयस, यू कॅन ओन व्हॉट एव्हर यू हॅव डन, तू ते तुझं आहे ते, पण तुझ्या प्रयत्नांमुळे नाही झाले. खूप कोइन्सिडन्सेस, योगायोग झालेले आहेत. तू काहीतरी असं केलं पाहिजे जे तू आधीपासून ठरवतोस आणि तू एक मेथड डेव्हलप करून, एक टप्पे डेव्हलप करून त्याच्यामध्ये तू जेव्हा ते अचीव्ह करशील तेव्हा ते थोडंफार तुझं असं म्हणता येईल. त्याच्यामुळे मला हे सगळं सोडायला कधी प्रॉब्लेम नाही झाला. आणि दुसरी गोष्ट, मला त्या प्रसिद्धीचा थोडा त्रास झाला. हे ऐकून तर आजकालचे जे सगळे ते म्हणतात, अरे काय येडा हा काही बोलतो. मी कमेंट्स बघितल्यात अनेक माझ्या पॉडकास्टवर की हा काय वाटलं तुला. आता आपण कॅफेमध्ये आलोय फॉर एक्झाम्पल, तर मी जर का खात असेल तर सगळे बघतायत आपल्याकडे, हे मला नाही आवडत. म्हणजे आज पण बघतात लोक, नाही असं नाही, पण तेव्हा मला, आणि मी तो 5वी 6वी 7वी 8वी हा जो काळ असतो, तेव्हा मला असं वाटलं की मला खूप खूप लोक बघतात माझ्याकडे. आणि परत मी म्हटलं तसं की ते स्टारडम जे असतं ना, ती प्रसिद्धी ती कशी वापरायची हे कळलं पाहिजे. मला अजूनही नाही कळलं. त्याच्यामुळे ना ते बोलताना किंवा जनरल वावरताना लोक आपल्याकडे बघतायत. मी शाळेत, मी माझ्या घरापासून शाळेत 10 मिनिटाचं अंतर होतं, मी चालत शाळेत जायचो. शाळेत जाताना अनेक लोक माझ्याबरोबर फोटो काढायचे रस्त्यात. तर हे खूप सह्या घ्यायचे, कारण तेव्हा तो फोटो म्हणजे सेल्फी कमी होता खूप, पण सुरुवातीचा जो काही काळ होता त्याच्यामध्ये. तर मला वैताग आलाय. सिनेमा मी बघायला गेलो की मी सिनेमा बघण्यापेक्षा थिएटरमध्ये स्क्रीनचा माझ्यावर प्रकाश तर लोक माझ्याकडेच बघायचे. मला लोकांची डोकी बघायला लागली. इतकं मी, हनुमान फिल्म होती तेव्हा, अॅनिमेटेड फिल्म आली होती मला आठवते. तर त्याच्यामुळे ना मला एका अर्थी कंटाळा पण आला या सगळ्या. आणि मी म्हटलं तसं की आता अनेक जण म्हणतील की असं कंटाळा कसा काय येऊ शकतो प्रसिद्धीचा, पण तो येतो. आणि आय एम ग्लॅड की तो मला आला, कारण मी बाकीचं आजूबाजूला जे बघतो की प्रसिद्धीच्या मागे खूप जण जाऊन मग त्यांचं बरंच काय काय प्रॉब्लेम्स होतात. अचानक ती फील्ड चेंज करायचं ना, एक ती अशी मुवमेंट असते लगेच वाटते नाही मला हे नाही, मला हेच करायचंय. सो ते तुला कधी वाटलं, कारण का तू भाषा शिकतोय, तू फिलॉसॉफी मध्ये शिकला आहेस, सो अजून बाकी पण गोष्टी तू करतोयस खूप काय काय. सो एक ती मुवमेंट कोणती होती की जेव्हा तू फायनली ठरवलंस की मला ऍक्टिंग मध्ये फार काही नाही करायचं, मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या? ते 9वी 10वीतच कधीतरी असं ठरलं, तेव्हाच ठरवलं होतं. आणि अगेन त्याच्यानंतर पण सिनेमे आले आणि मी केले, पण त्याच्या मागे मोठी होतं की शाळा उडवायला मिळते. कॉलेजमध्ये जसं गेलो ना, SP कॉलेजमध्ये मी होतो 11वी मध्ये, तर तेव्हा मला ते जे फ्रीडम आहे ना की अरे अच्छा लेक्चरला नाही गेलं तरी चालतं, तेव्हा मी सगळे लेक्चर अटेंड केले. की कारण ते फ्रीडम एकदा दिलं ना की मला तर आता हा माझा चॉईस आहे, आता मी जे लेक्चर अटेंड करतो तो माझा चॉईस आहे. आता असं नाहीये की 5.5 बसा आणि घ्या शिक्षण, तेव्हा बोर होत होतं. मग त्याच्यानंतर मला जॉग्राफीमध्ये खूप इंटरेस्ट, माझं ग्रॅज्युएशन जॉग्राफीमध्ये झालं. तर जॉग्राफीमध्ये मला खूप इंटरेस्ट होता. क्लायमेटॉलॉजी, हवामानशास्त्र, त्याच्यात मला प्रचंड इंटरेस्ट आज पण आहे. तर ते मला जमलं नाही, मी ते केलं नाही पुढे, कारण त्याच्यात खूप सायन्स आहे. तर तेव्हा म्हणजे विज्ञानाबद्दल कुतूहल खूप होतं, पण विज्ञानाचा अभ्यास करायला कंटाळा आहे बेसिकली. त्याच्यात गणित आणि विज्ञान खूप होतं, त्याच्यामुळे मग मी ते सोडून दिलं. मग मी इंडॉलॉजी केलं होतं. इंडॉलॉजी बेसिकली भारताचा जो इतिहास आहे सगळा, तर टीमवी मधनं मी इंडॉलॉजी केलं. तर त्याच्यामध्ये पण अनेक गोष्टी कळल्या भारतीय इतिहासाबद्दल. इंटरेस्ट होताच मला इतिहास, भूगोल या गोष्टीमध्ये, पण त्याच्यामुळे अजून डेव्हलप झाला. त्याच्यामधून अजून भाषा पण शिकायला लागलं असतं. सो फारसी आणि उर्दूवरती तुझं विशेष प्रेम आहे, सो त्याबद्दल काय, मला रुमी बद्दल ऐकायचं असतं. माझं ऍक्च्युली भाषा या गोष्टीवरच प्रेम. इतकी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काय मराठीत तर म्हणजे आता सगळ्यांनीच कौतुक करून ठेवलंय मराठीचं, तर आपण आता मराठीबद्दल वेगळं काय बोलायचं. पण भाषा या कॉन्सेप्ट बद्दलच ना, की मी एक काहीतरी शब्द सांगतोय तुम्हाला आणि तुम्हाला तो शब्द म्हणजे काय बाबा
ताटली, तर आपल्याला कधीच कळणार नाही की तुमच्या डोक्यात ताटली म्हटल्यावर सेम गोष्ट येते का आणि माझ्या डोक्यात सेम गोष्ट येते. लाल रंग, तुम्ही नुसता लाल रंग नाही इमॅजिन करू शकत ना, आपण लाल रंगाची गोष्ट इमॅजिन. जी कॉन्सेप्ट आहे ना, शब्दांची कॉन्सेप्ट काय, ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि शब्द हा भाषेचा एलिमेंट आहे, सर्वात छोटा एलिमेंट शब्द हा आहे. तर मी इथून सुरू केलं विचार करायला. आणि ऍक्च्युली भाषा शिकायची होती कुठली तरी नवीन, तर कुठली शिकायची, मग अनेक सजेशन झाली की मग स्कोप असलेल्या भाषा ज्यातनं काहीतरी घडणार आहे. म्हणजे स्पॅनिश, जर्मन, पुण्यात तर अर्धे लोक जर्मनच बोलले, तर जर्मन स्पॅनिश शिकाव्यात, काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्या स्कोपवाल्या आहेत म्हणून शिका, मला असं सांगत होते की तू स्कोपवाल्या भाषेत म्हणून शिक. तर जर्मन, स्पॅनिश याच्या टिपिकल युरोपियन भाषा आहेत, फ्रेंच वगैरे. तर मला इंटरेस्ट होता फ्रेंचमध्ये, मला अजूनही इंटरेस्ट आहे, पण मला असं झालं की परत तेच झालं की मनापासून नाही वाटत आहे, मग काय शिकायचं. मग कोरियन, तेव्हा ते के ड्रामा नवीन 18 साली 2018 साली नवीन एकदम हे झालं होतं, तर कोरियन एक ऑप्शन होता मला, आणि पर्शियनचा एक ऑप्शन होता. तर पर्शियन मला इंडॉलॉजी केल्यामुळे, भारताचा इतिहास माहिती असल्यामुळे, मध्ययुगीन काळामध्ये फारसीचा बराच प्रभाव आपल्यावर होता. आणि जुन्या काळात पण जेव्हा ओल्ड पर्शियन ज्याला भाषा म्हणतात, ती वैदिक संस्कृतच्या जवळची जाणारी भाषा आहे, असं काही बेसिक माहिती होतं, बाकी काहीच माहित नव्हतं. बरं, ती लिपी जी आहे ती नवीन शिकायची, साधारण ज्याला लोक बघून मुसलमानांची लिपी असं म्हणतात, ती लिपी शिकायची. तर तो मला खूप इंटरेस्ट वाटत होता, कारण मला लिहायला आवडतं. लिहायला म्हणजे गोष्टी, कविता मला लिहायलाच आवडतं, मजा येते लिहायला, कारकुनी लिहिणं, काही लिहायला आवडतं. सो मला ती लिपी फार इंटरेस्टिंग वाटली की अरे याच्यात काहीतरी मजा आहे. म्हणून मी रॅन्डमली, काही माहिती नाही पुढे काय करणार आहे, खरंच करायचंय का, म्हटलं पैसे कमी आहेत, 2-4 महिन्याचाच कोर्स आहे, त्याला करून टाकू. म्हणून मी सुरुवातीच्या कोर्सला गेलो, तिथून इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग मी मास्टर्स केलं मुंबई युनिव्हर्सिटीमधनं 2 वर्षापूर्वी पर्शियनमध्ये, आणि मग ते डेव्हलप झालं. आता ते डेव्हलप होता, त्या भाषा शिकताना मी, जसं आपण संत साहित्य वाचू तसं मी पर्शियन कवी जे होते, म्हणजे आता मॉडर्न कवी आहेत, हुशंग इब्तिहाज नावाचे आहेत, किंवा सोहराब सेपहरी नावाचे, ते सगळे बेसिकली आपल्याकडचे कसे काय म्हणू, कुसुमाग्रज, बिंदा करंदीकर वगैरे अशा लीग मधली ती लोक आहेत सगळी. सो मॉडर्न पर्शियन कविता मी वाचल्या. मग एकदा असं वाटलं की अरे हे कळायला लागलं, तर अजून असे मागे जात जात मग रुमी, उमर खय्याम नावाचा एक कवी होता, 1000 वर्षापूर्वी. त्यांनी फक्त 4 वेळा लिहिलेल्या आहेत, रुबाईयात म्हणतात त्याला, फक्त 4 वेळा लिहिलेल्या आहेत. त्याच्या काहीतरी 300 4 वेळा फेमस आहेत फक्त जगात. तर त्या तिथपासून सुरू केले, कारण भाषेचा फ्लेवर, भाषेचा टोन, भाषेची पद्धत, भाषा बोलायची पद्धत बदलते. जसे आपल्याकडे ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी वेगळी होती, तसं ती पर्शियन थोडीशी वेगळी आहे, ती पर्शियन भाषा. मग तिकडनं सुरू केलं. असं करत करत 2 जण खूप आवडले मला. एक होता उमर खय्याम आणि दुसरा होता रुमी. तर रुमीचं मग मी खूप भाषांतर केली, जवळजवळ 2500 गझल रुमीच्या काळात त्या मी ट्रान्सलेट केल्यात उर्दूमध्ये सगळे. आणि परत मग लोक म्हणतात अरे मग हे आण आमच्या समोर, आम्हाला दाखव, याच्यावर काहीतरी चॅनल कर. ते परत इतकं माझ्यासाठी केलंय. त्या क्षणांमध्ये मला इतकी मजा आली ते करायला की आता त्याचं काही करावंच वाटत. जेव्हा तुम्हाला खूप मजा येते ना, तेव्हा त्याचं मग असं की ती आली मजा, ती झाली, आता मी परत ते काय करत बसू त्याचं. पण मग त्याच्यावर मी एक परफॉर्मन्स डिझाईन केला, रुमी है नावाचा, आणि मग तो मी लोकांसमोर सादर करतो. 1 तासाची दास्तानगोई असते ती, बसून गोष्ट नाही, जे मी श्वासच्या वेळेला करायचो, श्वासच्या आधी करायचो, ते मी बसून लोकांना गोष्ट सांगतो होता. 1 तास माझा ऐका. आणि मग त्याच्यात तत्वज्ञानाची जोड आली. मग रुमी आणि कबीर सेम गोष्ट सांगतात असं मला वाटतं काही काही. पोएटिकली म्हणजे काव्यामध्ये त्यांच्या वापरण्यात आलेल्या उपमा, अलंकार हे खूप सिमिलर आहे. मग मी त्याच्यावर एक रुमी मीट्स कबीर असा शो केलाय. तो आता दिल्लीमध्ये माझा शो आहे त्याचा. आता मी एक सध्या लिहितोय ते आहे रुमी तू काय म्हणे रुमीला. तर हे एक मला इंटरेस्टिंगली एक्सप्लोर करायचं आहे. आणि याच्यामध्ये ना हे सांगितलं की लोक म्हणतात की अरे हा एकजुटीचा वगैरे प्रयत्न आहे. तर मला एकजुटीचा वगैरे प्रयत्न वाटत नाही. मला मी म्हटलं तसं की उपमा आणि अलंकार हे काव्यांमध्ये त्यांनी वापरलेले. एकजूट झाली तर हवीच आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण हा कुठलाही अजेंडा नाही रेटत की अरे एकत्र आपण हे सगळं एकच आहे. माझा तो काही धर्माचा एक बेसिक थोडा तो काही अभ्यास आहे माझा सगळ्या धर्माचा. त्याच्यामध्ये मला कळलं की हे काही एकसारखं नाही, सगळे वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. कोणीही असं कुठल्याही क्षणी असं म्हणू शकत नाही आपण की हे दोन्ही सेम. कॉन्सेप्ट काही सेम आहे, उपमा द्यायची पद्धत काही सेम आहे, किंवा गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायची जी पद्धत आहे ती खूप सिमिलर असू शकते. पण स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट दोघांचं विजन मिशन ज्याला म्हणतात ना ते कम्प्लिटली वेगळं आहे. हिंदू आणि मुसलमान, हिंदू आणि इस्लाम धर्माचं पण, किंवा बाकीचे ख्रिस्ती असेल, झोरॅस्ट्रियन असेल,
काही बेसिक मी वाचलं त्याच्यात मला असं रिअलाइज. तर हे एक चालू आहे. ह्याच्यामुळे मग मी मध्ये सिंधी शिकलो. सिंधीमध्ये शाह अब्दुल लतीफ भिटाई नावाचे कवी आहेत सुफी. ते होते एक भिट्ट शाह नावाचं सिंधूमध्ये म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये आहे ते. त्यांनी प्रेमाच्या 7 गोष्टी लिहिल्या. त्या अशा जरा आपण काय म्हणू ट्रॅजेडीवाल्या गोष्टी आहेत. म्हणजे सोहणी महिवाल, हीर रांझा वगैरे जर का ऐकले असतील गोष्टी त्या ऍक्च्युली मूळ त्यांच्या लिहिलेल्या आहेत. हीर रांझा नाही पण सोहणी महिवाल वगैरे अशा ज्या गोष्टी की शेवटी ते प्रेम करणारे ते मरतात, विरहामध्ये मरतात. तर त्या 7 गोष्टी आहेत. तर ती पण मला खूप आवडलं. त्यांची पद्धत आहे गायची आहे. ते काळे कपडे घालून वरती रंगीत खूप रंगीत राजस्थानी स्टाईलची पगडी अशी घालून ते त्या तंबोऱ्यावर गातात. मग मी तो एक शो सुरू केला शाहजोरी सालो नावाचा, म्हणजे शहाचा मेसेज अर्थ. तर असं काय काय बरंच चालू आहे. आणि मग आता पुढचं एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे पण चालू असतंच काय. पण तू जे म्हणालास की तुझी निगेटिव्ह साईड अनुभवलीस, चांगली अर्थात होती त्यावेळेस. त्यावेळेसची ती चांगली बाजू काय होती मला ती पण ऐकायची. कारण आम्ही बघत होतो की श्वास खूप हिट झाला, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्याला अनेक. आणि खरंच प्रत्येक वेळेस हे म्हटलं जातं की श्वास नंतर मराठी सिनेमानी कात टाकली. सो ते जे होतं ना की ते तुझ्यामुळे ते झालं, त्या दिग्दर्शकांमुळे झालं. आणि ज्यावेळेस लोक असं म्हणतात की अच्छा तू श्वासमध्ये होतेस ना, तू आम्ही बघितलंय. सो ती एक जी प्रसिद्धी होते ना त्यावेळेस ती तुझ्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. कारण का ते वय होतं तुझं. डेफिनेटली मजा तर येते. 4 लोक आपल्याला ओळखतात, कोणाला नाही आवडणार. त्याचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ते कंटाळायला लागतं. सो कुठेही मी गेलो आयुष्यात, मी कुठल्याही रूम आज सुद्धा साधारणपणे मी कुठेही गेलो पुण्यामध्ये धरूया आपण, तर तिथे खोलीतल्या सगळ्या लोकांना माहिती असतं मी कोण आहे. अच्छा. जनरल एक किंवा लोकांना कळतं की अरे काहीतरी याला वॉट एव्हर एक काहीतरी. मला एक अश्युरन्स असतो याने मला खूप मदत झाली. कारण मी आज माझ्या आजूबाजूची जी लोक बघतोय ना त्यांना ते रेकग्निशन, ते व्हॅलिडेशन हवं असतं. मला नसेल करायचं, मला कोणीही ओळखत नसेल, पण मला वाटतं की मला ओळखतात. रेकग्निशन आणि व्हॅलिडेशन काय शेवटी तुम्हाला पाहिजे तुम्हाला वाटतंच की मला एक तर कोणी ओळखत नाही, तुम्हाला वाटतं मला सगळे ओळखतं. दॅट्स इट. मला वाटतं की मला सगळं, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेमच येत नाही कुठे. त्याच्यामुळे मग मी म्हणजे आता मी एवढं बडबडतोय, मी फक्त पॉडकास्टला बोलतो आणि मी फक्त माझे जे 4 मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांच्याबरोबर बोलतो. तुम्ही मला पब्लिक सेटअप मध्ये बघितलं तर मी एके ठिकाणी बसून बघत असतो काय चाललंय. म्हणजे लोकांना असं वाटतं मी आबोले आगाऊ आहे, खस्ट आहे, कारण मी बोलत नाही जास्त. कारण मला सतत बघूया काय चाललंय ते बोलण्यापेक्षा. तर पॉइंट बिंग की ऑलरेडी मला तो एक कॉम्प्लेक्स जो असतो, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, तो नाही येत आता जास्त. ही खूप त्यातली पॉझिटिव्ह साईड. कारण लहानपणापासून लोक मला इतकं ओळखत होते की मला आता आणखीन स्वतःची ओळख समोरच्याला पटवून द्यायची, हे मला कुठे प्रोग्राम मध्येच नाही आहे माझ्या. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात ज्याचा आपण गैरफायदा घेतो. म्हणजे उदाहरणार्थ कॉलेजमध्ये गेल्यावर माझी नुमवी जी शाळा आहे ना ती बॉईज स्कूल आहे, फक्त मुलांची शाळा आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर मुलं मुली एकत्र, मग तिथे प्रसिद्धीचा असा फायदा करून घेऊन मैत्रिणी जमा करायचा, हे सगळं झालेलंच आहे. ह्याच्यात काही असं हे नव्हतं की नाही माझी प्रसिद्धी नाही वापरणार, असं काही झालेलं नाही. व्यवस्थित किंवा कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करताना सगळ्यांना ऑलरेडी माहिती असतं की अरे तो ते ठीक आहे, म्हणजे ते मी केलेलंच आहे. आणि ते एक्सप्लॉयटेशन म्हणता येईल थोडंसं. अशा खूप गमती जमती आहेत. त्याच्यानंतर तुझं जे आयुष्य बदललं ते कसं बदललं? 360 मध्ये बदललं असेल. मी म्हंटल तसं की मी ठरवलं नाही करायचंय काम किंवा नकोय मला ही प्रसिद्धी, पण त्यांनी लोक ओळखणं बंद नाही ना झालं. लोक तर अजूनही ओळखतात. मला आश्चर्य वाटतं माझा एवढा चेहरा बदललेला आहे तरी सुद्धा आजही लोक मला येऊन म्हणतात मी पण ओळखलेच असतो. पण म्हणजे मला खूप आश्चर्यकार. आणि मला असं वाटतं की याचा चेहऱ्याचा मुद्दा नाहीये, तो इम्पॅक्ट त्या फिल्मचा आणि त्या गोष्टीचा जो इम्पॅक्ट आहे लोकांवरती तो इतका आहे की लोक नाही विसरत. आणि म्हणजे आज पण अनेक लोक मला येऊन म्हणतात की अहो तुम्ही सेम की तुम्ही तसंच दिसता. तर 360 मी माझ्यासाठी बदललं, पण आजूबाजूला टेक्निकली काही फरक पडला नाही. आणि मग आता हळूहळू लोक वेगळ्या गोष्टींनी ओळखायला लागले. पण त्याच्यात ती एक थोडी मजा आहे. मे बी श्वासमध्ये आणि नंतर त्या फिल्म्समध्ये ना माझ्या सबकॉन्शियसली मला एक माहिती होतं की मी काही नाही केलंय, करून घेतात माझ्याकडे. कारण बाल कलाकार, सो मे बी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट असेल, पण चित्रपट सृष्टीमध्ये भारतीय किंवा महाराष्ट्रात किंवा इन जनरलच म्हणेन मी, बाल कलाकार असं काही नसतं ना. बाल कामगार असतात किंवा बाल कारागीर असतात असं आपण म्हणू त्यांना. कारण त्यांना सांगितलं ते करायचं असतं त्यांना. म्हणजे एका लहान मुलांनी फार विचार मंथन करून तो डायरेक्टरला मी असं करू का, त्याला आगाऊपणा म्हणतात आपल्याकडे.
त्याच्यामुळे असं काही नसतं. तर मी ही अपेक्षाही करत नाही की लहान मुलाला विचारावं, बाळा असा असा रोल आहे तुझा, तू कसं बरं बघतोस या कॅरेक्टर आर्ककडे, कारण त्याला नाही येत एवढी समज. मला ही समज मे बी तेव्हा आली होती किंवा समज नसेल आली. मला लहानपणापासून आई बाबांनी सांगितलं हे करून घेतायत तुझ्याकडून, ते संपूर्ण श्रेय दिग्दर्शकांचं आहे, संपूर्ण श्रेयच्या टीमचं आहे. तुला कुठेही वाटायची गरज नाही की मी हिरो आहे, मी करतोय हे सगळं. तर त्याच्यामुळे एक मला असं वाटलं की मी नाही करत हे. आता जी प्रसिद्धी मिळते, आता स्नरुमीमुळे काही मला 4 लोक ओळखत असतील, किंवा आता मी इंडॉलॉजी केल्यानंतर मी वारसा सहली नेलेला नाही. सो संपूर्ण भारतभर मी आता हम्पी वगैरे जी खूप ठिकाण आहेत तिकडे जाऊन मी असं माझ्या गोष्टी सांगण्याचा एक एसेन्स आहे, तो मी सगळीकडे वापरतो माझ्या ह्याच्यामध्ये. तर मग मी हम्पीला घेऊन जातो. मग मी आता पुण्याजवळ कार्ले भाजे नावाच्या बौद्ध लेण्या आहेत, तर मला बुद्धाची एक गोष्ट सारखी सारखी सांगायला खूप आवडते. तिकडे जाऊन मी मग इतिहास आणि गोष्ट असं ते मी सांगतो सगळं. तर ते माझं कुठे कमी झालेलं नाहीये. पण ह्याच्यातनं जेव्हा आता लोक ओळखायला लागली मला, तेव्हा मला ते नकोय असं नाही वाटत, कारण मला माहिती आहे मी केलेलं आहे. सो माझा काय अधिकार आहे त्याच्यावरती, किंवा मला असं वाटतं की हे जास्त एफर्ट्स येतात, हे जास्त चांगलं वाटतं मला, किंवा हे मला वाटतं की हा हे बरोबर आहे. आधी जे मी केलं होतं त्यात चुकीचं काही नव्हतं, पण मला असं माहिती होतं की हे माझं नाही, हे सगळं योगायोगाने मिळालेलं. आता जरी प्रसिद्ध होण्यासाठी मी नसलं केलेलं, तरी मी त्या गोष्टी केल्यावरती त्याचा इफेक्ट म्हणून प्रसिद्धी येत असेल तर ऑफकोर्स ती कोणाला नको. तुला तुझा आनंद आणि समाधान. पण तेव्हाचे पण जे काय तुला तुझ्याकडून करून घेतलेलं, मला वाटतं त्याच्यामध्ये पण तुझं श्रेय होतं, कारण त्या वयामध्ये तेवढं समजून ते करणं आणि तसं वागणं हे खूप कठीण असतं. आत्ताचे जे बालकलाकार आहेत, मला वाटत नाही की तितक्या लेवलचं ते करू शकतात, बिकॉज समज असणं आणि ते करून घेणं हे पण त्यावेळेसचं श्रेय होतं सगळं. पण ती समज पण म्हणजे मी परत 99.99% क्रेडिट दिग्दर्शकाचं, ठीक आहे 0.1% माझं असेल. पण कारण आता तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की आजकालच्या मुलांना पण तेवढं, कारण ते आधीच पिक्चरमध्ये काम करायच्या आधीच त्यांना सांगितलेलं असतं की तू कोण आहे बाबा, तू तर भारीच. तर त्याच्यामुळे ना कदाचित तो एक ऍटिट्यूड असतो, मग ते ऐकायलाच तयार नसतं दुसरं, किंवा ते त्यांना येतात की ते आव आणून बोलणं वगैरे. ह्याच्यात पण दिग्दर्शकांचं श्रेय ह्याच्यासाठी आहे की त्यांनी ते पण प्रत्येक लहान मुलाला आव असतो, मलाही होता लहानपणी आव, पण त्यांनी तो बाजू की आपल्याला काही प्रिटेंड नाही करायचं, आपण काही वेगळं नाही करत होतो. तू काय तमाशा घालतोस ते घाल तमाशा, चालू केले कॅमेरे, सुरू झालं, मी त्या हॉस्पिटलमध्ये आदळापट करतो, हे करतो. इट वॉज लाईक दॅट. सो हे जे आहे ना, हे डिकंडिशनिंग जे आहे ना, की हे नाही करायचं, वेगळं काही करत नाही होत आपण, हे खूप रिअलिस्टिकली त्या सिनेमामध्ये आलं आणि म्हणून तेवढं प्रेक्षकांपर्यंत. सो जे तू म्हणालास तत्वज्ञानाचं जे काय मगाशी तू सगळं सांगितलंस, सो हे पर्सनल लाईफ मध्ये ते तत्वज्ञान किती कामी येतं? खूप कामी येतं. इनफॅक्ट मला असं वाटतं माझ्या आजूबाजूचे जे माझे मित्र आहेत, किंवा विशाखा तर किंवा माझी आई, हे सगळे पण बेसिक फिलॉसॉफिकल, म्हणजे आम्ही घरात बरेचदा असं पण म्हणतो की अरे आपण साधे प्रश्नांबद्दल बोलतच नाहीये की आज किती पाऊस पडतो, असं पण बोलतच नाही. आपण सारखं असं बोलतोय की लोकांना असं का वाटलं असेल, ही मेंटॅलिटी कशी तयार झाली, असंच वगैरे आपण विचार करतोय. तर मला असं, आणि मग परत तो लूप आहे ना की अशी लोक आजूबाजूला आहेत म्हणून मी पण असं झालोय, आणि मी असं आहे म्हणून माझ्या आजूबाजूला अशी लोक आहेत. तर हे तर ना खूप काही असं काही मोठं नसतं की तत्वज्ञानावर असं बसून काहीतरी बोल. हे आपण सगळ्या गोष्टींना इतकं हे करून ठेवलंय, मोठं करून ठेवलंय. प्रत्येक गोष्ट आहे, कुठलीही गोष्ट आपण जसं ऍक्टिंग मगाशी आपण बोलत होतो ना की काहीतरी काहीही करायचं नाहीये, तुला उलट नाही करायचंय ते, दॅट इज दी ओनली थिंग दॅट यू नीड टू डू, की खूप अवघड आहे ती करणं. आणि तसंच तत्वज्ञानाचं आहे. लोकांना वाटतं की खूप काहीतरी असं कॉफी पिता पुस्तकं वगैरे वाचून बेसिक तुमच्या आयुष्यात. मला तर खूप असे अनुभव आले सर्वसामान्य. आता परत हे म्हणणं सर्वसामान्य लोकांची फिलॉसॉफी, दॅट इट सेल्फ सेज की सर्वसामान्य लोकांकडनं तत्वज्ञान मिळालं की आपल्याला आश्चर्य वाटतंय. पण का आश्चर्य वाटतंय? हेच तर तत्वज्ञान आहे ना. लोकलमध्ये ट्रॅव्हल करणाऱ्या माणसाकडनं कधी कधी इतकं काहीतरी भारी मिळून जातं, आणि ते असे विचार नसतात किंवा त्याचं काहीतरी बोलताना असं ते टाकलेलं मत नसतं. तो त्यांच्या जगाची ती एक पद्धत असते, ती लाईफस्टाईल असते, त्यातनं आपण घेऊ शकतो काय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही खूप मोठी गोष्ट नाहीये तत्वज्ञान वगैरे. बोलताना वाटत असेल तत्वज्ञान म्हणजे इतिहासामधल्या अनेक लोकांनी दिलेली मतं आहेत, बाकी काही नाही. त्या मतांचं जरा फॉर्म्युलायझेशन तुम्ही केलं, जरा त्याला तुम्ही एक स्ट्रक्चर दिलं की त्याच्या एक तत्वज्ञानाची शाखा तयार. आपण आत्ता हे जे बोललो त्याचं जर का बसून आपण एक छान स्ट्रक्चर तयार केलं की झालं तत्वज्ञान. एवढं त्याला खूप आपण पेडेस्टलवर उचलून ठेवलंय असं मला वाटतं सगळ्याच शाखांना विद्येच्या, शिक्षणाच्या. आता
अश्विनसाठी यश म्हणजे काय? त्यावेळेस एक श्वासच्या वेळेस मिळालेलं यश, कट्टू आत्ता अश्विन म्हणून तू ज्या गोष्टी करतोस, जे तू मगाशी म्हणालास की ते तुझं आहे हे तुला वाटतं, त्याच्यामुळे तुला असं वाटतं की हे माझं हक्काचं आहे, हे ह्याच्यामध्ये माझे काहीतरी एफर्ट्स आहेत. सो हे अश्विनसाठी हे यश काय आहे नक्की? आता तुम्ही बोलताना मला एक आयडिया दिली. यश या शब्दाचा मला मूळ बघायचं कुठून आलं. त्याच्यात कदाचित खूप उत्तर मिळेल आपल्याला, कारण भाषा खूप बुद्धिमान लोकांनी डिझाईन केलेली आहे, आपण जरी ती खूप लुजली वापरत असलो तरी. माझ्यासाठी यश, जसे आपण अनेक गोष्टी खूप वरती नेऊन ठेवल्यात ना, तसं मला वाटतं यश ही गोष्ट पण आपण इतकी वर नेऊन ठेवली. मी इथे आलो, पिझ्झा खाल्ला, काय पास्ता खाल्ला, घरी गेलो, पॉडकास्ट, मला मजा आली गप्पा मारताना. ह्याला किती व्ह्यू मिळतील, त्याच्यावर कमेंट काय करतील, हे किती शेअर होईल, मग त्याच्या रील्सला किती व्ह्यू येतील, ही डेफिनेशन आपण का बनवून ठेवली यशाची? हे यश आहे का? काय यश आहे? मला आत्ता मजा येते का? येते. पिझ्झा सुंदर आहे का? हो, मस्त स्वादिष्ट आहे एकदम. आत्ताच झालं ना माझं. आपले डेफिनेशन्स काय, त्याचा खूप प्रॉब्लेम आहे हा. त्यामुळे यश, मी काहीतरी एक डेफिनेशन सांगणार की यश म्हणजे माझ्यासाठी हे, माझ्यासाठी ते. इट डिफाईज द होल पॉइंट. जे मी पहिल्यांदा म्हणत होतो की मला जे करायला आवडतंय ते माझ्यासाठी यश. मग त्याला मी रुमी हे करतो की नाही, तर रुमी हे हा विषय जरा ऑब्स्क्युअर आहे, जरा वेगळा आहे. सर्वसामान्य मराठी लोक नाही येत, नाही येणार, कारण ती फारसी आहे. आम्ही कुठे ऐकू? बरं, त्याला एक मुसलमान हा एक खूप मोठा सगळा त्याच्यावर असलेला एक त्याला लेअर आहे. आता खूप त्याचं काय त्यांचं असतं काय बघायला, हा काय सांगतोय. लोकांना वाटलं मी मुसलमान झालो या लेवलला. एनिवे, तर हा काय सांगतो हे आम्हाला कळणार का? मग हे तत्वज्ञान परत, मग हे इस्लामिक असतं. बरं, मी हे कोणालाही सांगायला जात येईल की हो हे नाहीये कसं. तुम्ही या, तुम्ही बघा, तुम्ही ठरवा, नाही आवडलं तर नाही. मी 2 लोकांसमोर रुमी हे केलेले, 2 लोक. मला नाही काही वाटत, मला काय, आणि मला आश्चर्य वाटायचं की मला का नाही वाटत, कारण मी आजूबाजूला बघते लोक जे खूप हे करतात की आम्हाला मोठ्या ऑडियन्स समोर करायचे, 750 लोकांसमोर असं आपल्याला करायचंय भारी. का? हे कोणी भरलंय? बरं, कारण विचार केलेला नाही की हे कोणी भरलंय माझ्या डोक्यात, हे कुठून आलंय माझ्या डोक्यात की मला एवढीच लोक पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला मजा नाही येत ते करताना, कारण तुमच्या सगळे फॅक्टर हे बाहेरच्यावर एवढे डिपेंडेंट आहेत की बाहेर कसं होतं त्याच्यावर मी आत बदलणार. तुम्ही आधी ठरवून टाका. एखाद्याने ठरवलं की मला 750 लोक पाहिजे, हे तुम्ही आतून ठरवलं ते होतं. असे पण लोक अनेक ओळखीत आहेत. मी उदाहरणार्थ मी ठरवलं होतं की रुमी हे जो आहे तो मी 40 लोकांच्या वर करतच नाहीये. मी 40 लोक नाहीच, मी म्हणतो नाही फुल. लोक म्हणतात फुल कसं काय? अरे तू कर ना 500 लोक, मला 40, कारण मी बसून समोर डोळ्यात डोळे घालून बोलतो. हे पण लोकांना सहन होत नाही. समोर बसलेले असे हे होतात की अरे हा अख्खा 1 तास असंच बोलणार आहे का काय डोळ्यात डोळे घालून. तर हे जे आहे सगळं हा ठरवलेला विचार आहे. पण रुमी आणि कबीर जेव्हा मी केलं तेव्हा मी ठरवलं होतं की नाही हे छोटं नाही करायचं. मग आम्ही करतो त्याचे शोज. आता आम्ही दिल्लीमध्ये शो करणार, त्याला बोलवलं. सो तुम्ही ठरवता काय आणि हे कोणामुळे ठरवता हे मला फार महत्वाचं वाटतं. दॅट इज इनफ टू थिंक अबाउट यश. काही परसू करायची वगैरे गोष्ट आहे असं मला वाटत. आणि मग ते हे सगळं ना खूपच डेफिनेशन आणि हे सगळं कोट्स मध्ये की अपयशी यशाची पहिली पायरी वगैरे वगैरे, हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. हे मी आता अपयश नाही, 2 लोक येणार आहेत हे अपयश असू शकतं. जर का इफ यू से की हे अपयश म्हणजे हे अपयश माझ्यासाठी अपयश मी नाही अनुभवलं कधी, कारण 2 लोक येणं हे अपयश नव्हतं माझ्यासाठी. आणि माझ्या उलट यशापेक्षा ना अपयशाची व्याख्या आपण बघितली पाहिजे. काय अपयश म्हणजे काय आहे तुमच्यासाठी? व्ह्यूज कमी मिळणे अपयश असेल तर कधीच नाही होणार आहे. तुम्हाला यश कधीच नाही मिळणार आहे, कारण पृथ्वीवर 8 अब्ज लोक आहेत, 9 अब्ज. कधीच 9 अब्ज लोक तुमचा व्हिडिओ काय तुम्ही टाकता ते बघणार नाहीये. मग कसं काय करायचं हे आता? सो मला असं वाटतं आधी अपयशाची व्याख्या आपण बघूया, मग यशाकडे. आणि मग मला असं वाटतं अपयश जे काढून टाकलं ते उरतं ते यशच आहे. काही वेगळं नाही करायचं तिथून. क्या बात आहे. मला खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. खूप गोष्टी कळल्या मला तुझ्याबद्दल, किंवा तू जे सांगतोयस तर त्यातून मला खूप भारी वाटलं. आणि मला असं वाटलं खूप तत्वज्ञानी नाही, उलट मस्त वाटलं. कारण का ना, बरेचदा असं होतं की ज्या वेळेस एखादी फिल्म केली जाते त्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळतात आणि त्यानंतर एक मध्ये गॅप जाते आणि तो कलाकार अचानक समोर येतो ना, तर कधीतरी असं होतं की त्या गोष्टी आठवून किंवा त्याचं एक काहीतरी ते प्रिटेंड करून खूप गोष्टी बोलल्या जातात, सांगितलेल्या. पण मला तू खूप वेगळा वाटलास आणि खूप साधा आणि
अतिशय हुशार आहेस तू. थँक्यू. तो मला वाटतं तू घेतलेला डिसिजन योग्य होता. कारण का तुला जर का कदाचित तू तेव्हा तो निर्णय घेतला नसतास तर आता हे जे सगळं तू बोलतोयस करतोयस तर तुला अर्थात तेव्हा काही करता नसतं आलं. सो हेच छान करत राहा असंच. आणि जसं तू मगाशी म्हणालास की लवकरच काहीतरी नवीन घेऊन येतोयस तू, नवीन प्रोजेक्ट येत आहे. सो त्याच्यासाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आय एम शुअर की तेव्हा आपली भेट होईल आणि तेव्हा आपण अजून गप्पा मारू त्याबद्दल. थोडंसं मला आवडेल ऐकायला काय हे माझ्या बाकीच्या प्रोजेक्ट पेक्षा खूप वेगळं आहे. रूमी केलं, ज्याला तो एक मुसलमान वगैरे काहीतरी लेअर होता. मग मी ते शहाजो रिसालो केलं. ते शहाजो रिसालो 300 वर्षापूर्वीचे पाकिस्तानातले सुफी संत, त्याच्यामुळे विषयच जमला. पहिल्यांदाच लोकांचे पाकिस्तानातला आम्ही नाही ऐकायला. आता जे मी करतोय ते खूपच वेगळं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक राजकवी होते, त्यांचं नाव होतं कवी भूषण, जे आपल्याला इंद्रजिमी जंबपर वाढव शुभंबर त्या ह्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे. पण ते त्याचं टायटल सांगू होतं सिरियलचं म्हणून आपल्याला माहिती आहे. त्यांनी बरंच काय काय लिहिलंय. त्यांनी मेन 2 ग्रंथ लिहिले, शिवा बावनी नावाचे, आणि आणखीन एक ग्रंथ, तर त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांवर कविता केल्या. तर आता शिवाजी महाराज तर हिरो आहेत, आपल्या सगळ्यांचे हिरो आहेत. कवी भूषण जे आहेत ते कसे फिरले असतील शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. ते एक तर होते लखनौ, उत्तर प्रदेशचे होते, टिकवापूर नावाचं गाव होतं, तिकडनं ते आले होते. तर ते कसे आले असतील, त्यांना शिवाजी महाराजांबद्दल कसं कळलं असेल, याच्याबद्दल मला क्युरिओसिटी वाटली. मी बघितलं, मला खूपच मस्त त्यांचं आयुष्य दिसलं. अनेक ज्याला आपण अकथकथनी म्हणतो ना, म्हणजे काही सुनी बात आहे, लेजेंड्स, दंतकथा त्यांच्याबद्दल बऱ्याच प्रसिद्ध झाल्या. पण मग ते सगळं नॅव्हिगेट करत दिल्लीवरनं ते फायनली शिवाजी महाराजांना येऊन भेटतात आणि मग त्यांच्यावर कविता करायला लागतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होण्याच्या आधीच ते जातात. तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं की एक कवी, आता ते कवी आहेत, त्यांचं प्रोफेशन कवी आहे. म्हणजे आपण असं अगदी नाही म्हणू शकत की त्यांना पहिल्याच दिवशी वाटलं की मी शिवाजी महाराजांवर कविता करणार. त्यांना पेट्रोनेज पाहिजे होतं. ते कवी आहेत, त्यांना त्याचा मोबदला पण मिळाला. आणि तो वेळोवेळी त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी मला दानी आहेत शिवाजी महाराज. तर मग ते कसं काय केलं असेल सगळं त्यांनी. आणि त्यांच्या दृष्टीने, कारण आपल्या समोर ना शिवाजी महाराज नेहमी असे चालत येणार, असेच बोलणार, आम्ही आलो माणूस होते की नाही. मग त्यांच्यातलं काय, आता उदाहरणार्थ त्यांचं हे होतं की त्यांनी एक कविता केली की आमके राजे हे अमक फुल आहेत, काय गुलाब आहेत, केतकी आहेत, चमेली आहेत. आणि त्या कवितेमध्ये शेवटी एक वाक्य लिहिलंय त्यांनी की, म्हणजे ते चरण आहे तो की लेई रस येते नको बैठ न सकत आहे, अली नौरंगजेब चंपा शिवराज आहे. म्हणजे या सगळ्या फुलांचा, या सगळ्या राजांमधून मध गोळा करण्यासाठी, म्हणजे टॅक्स गोळा करण्यासाठी अली म्हणजे संस्कृतमध्ये भुंगा, अली नौरंगजेब, तो औरंगजेब जो आहे तो या सगळ्यांचा मध शोषून घेणारा भुंगा आहे. आणि तो एका ठिकाणी मात्र अजिबात बसत नाही, कारण अली नौरंगजेब चंपा शिवराज आहे. चाफ्याच्या फुलात कधी भुंगा जात नाही. आता हे खरं खोटं नंतर बघू आपण, पण ही उपमा शिवाजी महाराज चाफा आहे, ही उपमा बघितली आहे का कोणी, कधी ऐकली आहे का? मला असं झालं हे दाखवू ना आपण लोकांना. सो त्यांच्या आयुष्यावर आधारित, कवी भूषण यांच्या आयुष्यावर आधारित एक भूषण गाथा नावाचा शो पुढच्याच महिन्यापासून, ऑगस्ट पासून पुण्यात त्याचा पहिला प्रयोग आहे, तर तो सुरू होणार आहे. सो फार मजा आली मला गप्पा मारून. आणि असं छान छान सगळं करत राहा आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर एक कधी येतोय याची आम्ही वाट बघतोय. आणि आज वेळात वेळ काढून तू आलास इथे गप्पा मारल्यास, सो त्याच्यासाठी थँक्यू आहेच. पण तुला VSB यांच्याकडून एक छान छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू. येस, आय होप तुला हे आवडेल. नक्की. येस, थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.